नमस्कार मित्रांनो, रमेश एज्युकेशन चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी सुरांची जादूगिरी हा स्वाध्याय आज आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, चौकट पूर्ण करा. गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये. मंद, लयबद्ध व दमदार आवाज. जात्यात घास घातल्यावर येणारा भरडा आवाज. पीठ होताना सौम्य सूर. गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट. आसमतात भरलेले संमेलन. उत्तर, शब्दांचे, सुरांचे, आवाजांचे. प्रश्न दुसरा, एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहा. खेडे जिथे विसावते ते ठिकाण. उत्तर, निसर्गाची लढीवाळ मांडी. खेडेला दिलेली उपमा. उत्तर, रानफुले. लेखकाने वर्णिले संगीताचे दुसरे वाद्य. उत्तर, दळणाचे जाते. प्रश्न तिसरा, का ते लिहा. घरातल्या वस्तूंना सोपरी रूप प्राप्त होत त्याचा शिडकाव लागतो. कंटाळलेले वासरू टाह फोडतो. उत्तर, कारण ते दुधासाठी असुसलेले असते. प्रश्न चौथा, वाक्यांचा अर्थ लिहा. पहाटेला पुरती जाग आली नव्हती. उत्तर, अजून पूर्ण पहाट झालेली नव्हती. थोड्या वेळाने दिशांना आकार आला. उत्तर, प्रकाशामुळे गर्द अंधार मंद झाला. झाडे झुडपे दिसू लागला. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला. चिमणी पेटवण्यात आला. पिवळसर प्रकाश वस्तूंवर तरंगू लागला. प्रश्न पाचवा, योग्य जोड्या लावा. खालील जोड्या दिल्या आहेत. प्रश्न सहावा, आपल्या शब्दात आवाजाची सोबत सांगा. उत्तर, खेड्यांमध्ये सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, नदींचा खळखळाट, गाईगुरांचे हंबरणे, जात्याचे आवाज यांसारखे अनेक आवाज आपल्या सोबतीला असतात. हे शहरात क्वचित ऐकायला मिळत नाही. अशा आवाजांची साथ सतत आपली राहते. प्रश्न सातवा, सकाळच्या वेळी येणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण. ऐकावेसे वाटणारे आवाज. यांमध्ये चिमण्यांचे चिवचिव, पक्ष्यांचे आवाज, नदीचा खळखळाट, गायींचे गुरणे. त्रासदायक वाटणारे आवाज. यांमध्ये मिक्सरचा आवाज, वाहनांचा आवाज, कारखान्यांचे आवाज, कुत्र्याचे भुंकणे. प्रश्न आठवा, भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधून लिहा. उदाहरणार्थ, निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसरलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. उत्तर, 1. चिमण्यांची नाजूक चिवचिव ऐकू येते. 2. काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज येतो. 3. सकाळचे हे संगीत ठेका धरायला लावते. 4. साळुंकीचा रंग डोळ्यांना सुकावतो. 5. पाण्यावरचे तरंग सूर काढतात. खेळूया शब्दांशी. पाठाद्वारे विशेषणाच्या जोड्या लावा. विशेषण, आसुसलेला, विशेष, टाहो, भरभरीत, झांज, किरटा, आवाज, कुरेबाज, तान, मुलायम, स्पर्श, लढीवाळ, मांडी. तक्ता पूर्ण करा. शब्द सुराने. सामान्य रूप सुरा. विभक्ती प्रत्यय ने तृतीय. शब्द सुरात. सामान्य रूप सुरा. विभक्ती प्रत्यय त सप्तमी. शब्द सुराचे. सामान्य रूप सुरा. विभक्ती प्रत्यय ते षष्ठी. शब्द सुराला. सामान्य रूप सुरा. विभक्ती प्रत्यय ला द्वितीया. शब्द सुराशी. सामान्य रूप सुरा. विभक्ती प्रत्यय शी तृतीया. अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास
लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.